जयसिंगपूर सिद्धेश्वर यात्रेत मोठा घोटाळा, कमिटीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। जयसिंगपूर येथील श्री सिद्धेश्वर देवालय यात्रेत बेकायदेशीर पाळणे, अनधिकृत स्टॉल उभारणे, ऑफ रेकॉर्ड आर्थिक व्यवहार आणि सुरक्षेचा गंभीर अभाव उघड झाल्याचा आरोप करत यात्रा कमिटी विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत नगरसेवक संतोष जाधव, पंकज गुरव, संजय पाटील कोथळीकर, गुंडप्पा पवार, रंगराव पवार व सौ अनिता कोळेकर यांनी जयसिंगपूर पोलिसांकडे निवेदन दिले आहे। यात्रेत मोठमोठे पाळणे उभारण्याचे काम सुरू असताना पाळणा मालक चालकाकडून तब्बल 33 लाख रुपये घेतल्याची कबुली ट्रस्टच्या अध्यक्षांनी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। मात्र या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही अधिकृत टेंडर प्रक्रिया राबवण्यात आलेली नसल्याने मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त होत आहे। प्रत्यक्षात गोळा झालेल्या रकमेचा आकडा लपवला जात असून व्यवहारात पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यात्रेसंबंधीचे महत्त्वाचे निर्णय घेताना स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि प्रसार माध्यमांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याने प्रशासनिक समन्वय बिघडल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे शासकीय परवानगी न घेता पाळणे व मनोरंजन साधने उभारली जात असून कोणत्याही पाळण्यांचा विमा काढलेला नाही किंवा स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आलेले नाही। त्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यात्रेतील स्टॉल उभारणीसाठी नगरपालिकेच्या मालकीच्या जागेचा वापर केला जात असतानाही कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही। तसेच स्टॉल धारक व पाळणेवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल करून त्याची अधिकृत पावती देण्यात येत नसल्याने आर्थिक अनियमिततेचा प्रकार उघडकीस आला आहे। या सर्व प्रकारात काही ट्रस्ट पदाधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा थेट आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर।